ओबीसी समाज की विभिन्न मांगों को लेकर कांग्रेस पार्टी ने पूर्वी विदर्भ में मंडल यात्रा की शुरुआत की है। शुक्रवार को नागपुर के वैरायटी चौक स्थित महात्मा गांधी की प्रतिमा पर श्रद्धांजलि अर्पित करने के बाद कांग्रेस नेताओं ने इस यात्रा को रवाना किया। 7 अगस्त 1990 को तत्कालीन प्रधानमंत्री वीपी सिंह की सरकार ने मंडल आयोग की सिफारिशों को लागू किया था। इस अवसर पर शुक्रवार को इस मंडल यात्रा का आयोजन किया गया है। नागपुर से शुरू हुई ये यात्रा पूर्वी विदर्भ के विभिन्न जिलों से होकर 11 अगस्त को वर्धा जिले में समाप्त होगी। इस यात्रा के माध्यम से कांग्रेस ओबीसी जनगणना के मुद्दे को जनता के बीच प्रमुखता से उठाएगी। इस दौरान कांग्रेस सांसद श्याम कुमार बर्वे, राष्ट्रीय प्रवक्ता अतुल लोंडे, शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे सहित कई नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। यात्रा का आयोजन दिंडी के स्वरूप में किया गया, जिसमें भजन और अभंग गाते हुए यात्रा की शुरुआत की गई। इस दौरान कांग्रेस नेताओं ने राज्य और केंद्र सरकार की नीतियों की आलोचना करते हुए मुख्यमंत्री और भाजपा पर जमकर निशाना साधा। नेताओं ने आरोप लगाया कि भाजपा तथा केंद्र और राज्य सरकार ने ओबीसी समाज की भावनाओं के साथ खिलवाड़ किया है। जे विकासात्मक या ठिकाणी आराखडा तयार केला ओबीसींच्या वर्गासाठी, त्याचा प्रचार प्रसार देखील आम्ही करू। आमच्याकडे सत्य आहे, आमच्याकडे सांगण्यासारखं आहे, परंतु आम्ही कधी जाहिरातीच्या भानगडीत पडलो नाही। त्याचं कारण राजकारणामध्ये सर्वहारांचं उत्थापन करणं हे खरं तर प्रत्येक राजकीय पक्षाचं उत्तरदायित्व असतं। काँग्रेसने उत्तरदायित्व पाळलं, परंतु हे सगळे जाहिरातबाज लोक आहेत। यांनी जे केलं नाही त्याची खोट्या जाहिराती केल्या। ओबीसींच्या ओबीसींना भूलथापा देऊन त्यांना फरफटत नेण्याचं काम केलं। यांच्या कालखंडामध्ये तुम्हाला सांगतो, महाज्योतीची अनुदानं थांबलेली आहेत। यांच्या कालखंडामध्ये स्कॉलरशिप बंद आहेत, फेलोशिप बंद आहेत। 40 वेगवेगळ्या समाजाला यांनी फसवलेलं आहे। कारण 2024च्या इलेक्शनच्या तोंडावरती यांनी सांगितलं की आम्ही आलेल्या प्रत्येकाचं महामंडळ स्थापन करू। आता तुम्ही शोध घ्या, एकही महामंडळ यांचं महाराष्ट्रामध्ये नाही, त्याचा अध्यक्ष माहीत नाही, त्याचं कार्यालय माहीत नाही, त्याचं अनुदान काय काहीच माहीत नाही। म्हणजे सातत्यानं फसवण्याचं धोरण जर भाजप करत असेल तर ओबीसींच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात येईल। हा बीएचपीचा डीएनए आहे असं म्हणून 3% डीएनएवाल्यांनी फसवणूक केलेली आहे। 40 जातींचे महामंडळ केलेले आहे। त्यांची काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे त्यांची? काय केलं? त्याला काही वित्तीय सहायता दिली? त्याचं काही स्ट्रक्चर उभं केलं? समाजातल्या मुलांना काही फायदा झाला? काहीच झालं नाही। आमची तर मागणी होती की तेली समाजाचं महामंडळ जे आहे त्याला तुम्ही इंडस्ट्रीचा दर्जा द्या, औद्योगिक दर्जा द्या, म्हणजे त्याला सबसिडी मिळेल, मार्केट मिळेल, रॉ मटेरियल त्यांना उपलब्ध होईल, मशिनरी चांगली उपलब्ध होईल आणि तो व्यवसाय जो पुढे जाईल, लोकांना रोजगार मिळेल। पण तसं काहीच केलेलं नाही आहे आणि फसवणूक केलेली आहे। काय झालं ओबीसी मंत्रालयाचं? काय झालं स्कॉलरशिपचं? ही फसवणूक जी केलेली आहे ती आम्ही जनतेपर्यंत घेऊन जातो आहे। आणि जे आता जनगणना सुरू आहे त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी शब्द दिला होता की ओबीसीचा कॉलम असणार, पण तो कॉलम नाही आहे। ही फसवणूक आहे।